मासाहेब तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात त्यावेळेसपासून तुम्ही निर्माण केलेला महाराष्ट्र आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठं दिसतोय का मासाहेबांनी निर्माण केलेला महाराष्ट्र? कुठं दिसतोय का माझ्या आईने निर्माण केलेला महाराष्ट्र? नाही, कुठेही नाही. कारण आजच्या या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, खून, जाळपोळ, मारामारी, फसवाफसवी, जातीय दंगली इत्यादी कित्येक मनहे लावून टाकणाऱ्या हृदयावर घटना दिवसेंदिवस घडत आहे. याच ठिकाणी महासाहेब, याच ठिकाणी हुंड्यापायी मुलीला जिवंत जाळलं जाते. आईच्या पोटात मुलीचा गर्भ कापला जातो. मुठभर काकडीसाठी मुलगा आपल्या बापाच्या डोक्यावर कुराण चालवतो. नशेमध्ये बेधुंद झालेला मुलगा आईचं काळीज फाडायला देखील कचरत नाही. ज्यांच्यासाठी जगावं तेच तर मारण्यासाठी टपून बसले आहेत. महासाहेब, तुम्ही जर आज असता तर तुमचं देखील मन घाय मोकळून रडलं असतं. काय निर्माण केलं आणि काय होऊन बसलं. तुमच्या देखील मनामध्ये वेदनेचा डोह साचला असता. तुमच्या देखील मनाला ही काटेरी भावना नक्कीच ओरबाडून गेली असती. साहेब, आमच्या या मुलींना जिजाऊ सावित्री कधी कळलीच नाही हो. आमच्या या मुलांमध्ये शाहू फुले आंबेडकर शिवराय यांचे विचार कधी रुजलेच नाही. समाज दिवसेंदिवस अंधकारात, अज्ञानात, अंधश्रद्धेत ढकलला जातात. आमच्या या माता, आमच्या या मुलींना वेगळंच काही शिकवतात. गुरुवारी देवीचं व्रत तर रविवारी एक वेगळीच कहाणी वाचायला सांगतात. महासाहेब, त्यांना कोणीही कधीही जिजाऊ सावित्री यांचं चरित्र वाचायला सांगत नाही. त्यांना कोणीही कधीही रमाई अहिल्या यांचे विचार आत्मसात करायला लावत नाही. आणि याचीच खंत आमच्या मनाला आहे. महासाहेब, आम्ही ऐकलं होतं की तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा सुखा समाधानाने गुण्या गोविंदाने नांदत होता. तुमच्या राज्यामध्ये स्त्री ही अत्यंत सुरक्षित होती. स्त्रीकडे नुसता वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढले जात होते, तर स्त्रीवर उठणारे हात कलम केले जात होते. हे सारं काही मी ऐकलं होतं, म्हणूनच आमचे कान आनंदी आहेत. आणि सध्याच्या या महाराष्ट्राची परिस्थिती पाहून डोळे मात्र अश्रूने दबदबले आहे. महासाहेब, तुम्ही जरा रस्ता ही विदीर्ण परिस्थिती पाहून तुम्हाला दुःख झालं असतं. परंतु आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने जर पंढरीचा पांडुरंग आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, सांग तुला काय पाहिजे, माग तुला काय मागायचं, तर एकच मागणं महासाहेब, एकच मागणं. आम्ही पोट तिरकीने त्याच्याकडे मागू की पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊला जन्माला घाल आणि त्यांच्या राज्यामध्ये आम्हाला सुखाने नांदले. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय गुरुराय.